यांचा मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा वचननामा जाहीर होईल, पण त्याआधीच ठाकरे ज्युनियर बंधूंनी मुंबईकरांसाठी काही घोषणा केलेल्या आहेत। त्या घोषणा नेमक्या काय होत्या, काय आश्वासनं त्यांनी दिली आहेत, आपण पाहूयात। तर 700 चौरस फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ असेल। 100 युनिट पर्यंत वीज मोफत करू असंही आश्वासन ठाकरेंनी दिलंय। तर घरकाम करणाऱ्या महिलांना आम्ही 1500 रुपये देऊ अशी मोठी घोषणा ठाकरेंच्या वतीनं करण्यात आली आहे। कोळी महिलांना माँसाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण मिळेल। तरुणांना रोजगार सहायता निधी देण्यात येईल। तर बेस्टचं तिकीट कमी करून 5 ते 10 रुपये आणि 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान स्थिर दर करण्यात येतील असंही आश्वासन देण्यात आले। त्यासोबतच प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्रामध्ये पाळणाघर असेल। पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू केलं जाईल। डॉक्टर आंबेडकरांच्या नावानं मोठं ग्रंथालय सुरू होईल। प्रत्येक प्रभागामध्ये मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं आश्वासनही ठाकरेंनी दिलंय। तर मुंबईत पालिकेतर्फे मोफत पार्किंगची सोय करणार असल्याची घोषणाही ठाकरेंच्या वतीनं करण्यात आली आहे। बीपीटीच्या 1800 एकर जागेवर गिफ्ट सिटीसारखं काम केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज विदर्भातल्या 3 महानगरपालिकांसाठी प्रचार दौरा सुरू होणार आहे। त्याआधी ते नागपुरात येऊन भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती कळतेय। चंद्रपूरमध्ये सकाळी महाकाली मातेचं दर्शन घेतल्यानंतर अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट असं 1.5 तासांचा रोड शो होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री अकोल्यात